टिनू हा टिनू हा टिनू हा टिनू अरे चक्की रे पुढे शास्त्री भाऊ ना काढायला सांगू उडतो म्हणतो मी अरे या दिनूने विडा खाल्ला होता ना या सवय आहे का हो तो मालकाने दिला होता हो प्रेमाचा तुम्ही लक्ष द्या पुढे बाजू 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 एक मिनिट बाजू 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 हा आता मोरावळा मॅच पहिला घेणार हा हे आजी मला देव मोरावळा हा हे घे दे हो 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 जरा धीर धर आधी बरणी तर उघडू दे अयो आता म्हातारीला डंक मारणार कोण दिनो अयो तुम्ही बघा केव्हा पुढे आता खरी आहे मौज आजी थांब मी उघडणार बरणी पहिला मोरावळा मीच देणार ये अयो अयो गेलो गेलो अरे ही कशी काय रे आली मध्ये म्हणतो मी थांबवा रे हिला कोणीतरी थांबवा रे नको रे तू नको येऊ आहे अरे तो हिला डंक मारे तिला कोण मारेल मला समजले नाही मालक मारतील का अरे मालक मला मारतील अयो ही कशी काय रे आली मध्ये द्यावा सावकाश वा 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 काय मोरावळा झालाय वा असा मोरावळा एक डाव नाही 10 डाव खायला वा 10 डाव घ्या की तुम्ही बी घ्या घ्या अय्यो याला कुठे रे विंचू आभाळाने खेचला जमिनीने गिळला का मोरावळ्यात विरघळला काय झाले काय हो मालक आओ मालक ऐका की बोला
मालक, वाड्यात महत्वाच्या मसलती चालल्या होत्या जणू. मग तुम्हाला काय करायचंय? अहो तेच तर म्हणतोय आम्ही, मालकांच्या कामात नाक कशाला खुपसायचं. पण काय समद्यांनाच कुठे असतो एवढा पोच. हा आमच्या थोरल्या बहिणीचा म्हणजे गोदाकाचा कान होता तुमच्याकडं. असं पेठेमध्ये यायचं, मोरावळी विकत घ्यायचा आणि तो समद्यांच्या समक्ष चांगला चांगला बोलून खायचा. मालकांची बोलणी चोरून ऐकतेस वय गलुबरी. बघच आता तुमच्या सुखाच्या आड येणाऱ्यावर नजर ठेवणारच ना आम्ही. हो गोदाबाई, हो गोदाबाई, कुठं चाललात? हितच काय आणायला चाललंय का? वय आता दोंडू आणू देईल की नाही, म्हणजे ते त्याला नाही समजायचं, आम्हासने जाय पाहिजे. गोदाबाई इकडे या, इकडे या म्हणलं मी. जरा वेग वाढवा तुमच्या चालण्याचा. दोंडूला नसेल कळत, पण आम्हाला कळलंय फितूरगडी कुठं चाललंय ते. आमचं चोरून ऐकून आमच्या विरोधात चुगल्या करायला चालली असेल, इथले इथे तुझ्या तंगड्यात तोडून तुझ्याच गळ्यात बांधीन मी. वय मी आज सांगितलं मालकासने. मालकांच्या मसलती चोरून लपून ऐकत होतीस ना. अगं खाल्ल्या घराचे वासे मोजतीस की काय? शी. मग आता तूच जा, हिला खोलीत कोंडून ठेव आणि बाहेरून कडी कोंडा लावून घे. मालक निघायचं. काय सांगितलं मी? मालक 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 मालक. अयो, त्या विंचवाने दगा केला की हो. हा, मी माझं काम चोख केलं बघा, पण तो विंचू अचानक गायब झाला की हो. हे आम्हाला ठावं होतं, म्हणून आम्ही चालता बोलता इंचू पाठवला. आम्ही देण्याला इडा का खाऊ घातला ठाव आहे नव. अयो, हा तुमचा अय्यो आमच्यावर आलाय ना, तो तिकडे ठेवा कुठेतरी. लय घामाघूम झालंय, बाजूला बसा. बोट टेको आता. लगेच आपल्याला शिवाप्पाकडे जायचंय. तिकडे दिवाळीची शोभा आहे, मौज करू. तुझं काय झालंय? बस की. मग विंचू गेला तरी कुठे ना. आधी चुकीच्या जागी चुकीच्या वेळी गेला होता, आता योग्य जागी योग्य वेळी तो प्रकट होईल. काळजी करू नकोस. कशी नको करू? सखूचं घर आत्ता कुठे हसायला लागतंय. खूप कष्टांनंतर हे हास्य त्यांच्या वाट्याला येतंय. त्यात आता या विंचवामुळे विरजळ नको पडायला. नाही, विंचू नाही करणार आहे काही. म्हणजे त्या बिचाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडणार हे निश्चित. फक्त ते विंचवामुळे नाही असंच म्हणायचंय ना तुम्हाला? हेच मला आवडत नाही तुमचं. आणि वर म्हणायचं काळजी नको करूस. अगं, मी मुद्दाम कुठलीच अडचण आणत नाही किंवा निर्माण सुद्धा करत नाही. पण हा जो पण आहे ना, त्याचाच राग येतो. जरा काही चांगलं झालं की आलंच पाहिजे काहीतरी. प्रिये, अगं हे सगळं कसं निर्माण होतं हे विसरलीस का?
भविष्य काय आपण घडवतो. जो तो आपापलं भविष्य आपापल्या हाताने आपापल्या कर्मानेच घडवत असतो. आजचं कर्म हेच उद्याचं भविष्य असतं आणि यामध्ये संघर्ष अटळ आहे आणि तो प्रत्येकाच्या वाट्याला येतोच. म्हणजे तुमच्या बोलण्यावरून हे कळतंय की बिचारे सखूवर आणि तिच्या नेक कुटुंबावर काहीतरी संकट येणार आणि हे हसरे चेहरे पुन्हा काळवडणार. तुमच्या जीवाची कालवा नाही का होत माझ्यासारखी? चांगली कमाई झाली आज सासूबाई. हो ना, पोराने शक्कल लढवली म्हणून जमली बर का माणसं. आजी, पुढच्या वेळेस तू आणि उमाई काहीतरी सादर करा म्हणजे लोक येतील. अगं वेडाबाई, लोकांना आज कळलं तशी वेळ पुढच्या वेळेला येणारच नाही. 12 पैकी जमल्या सासूबाई. 12 पैकी म्हणजे किती? या पोरीला सगळं कळतं बाई, पण व्यवहाराचं काही समजत नाही. कुणीतरी फसवेल तुला. भोळी बाबडी राहू नकोस बाई. पण उमाई सांग ना ग, 12 पैकी म्हणजे किती? अगं 4 कवड्या म्हणजे 1 पैका. असे 12 पैके जमा झालेत आज. म्हणजे कर्ज फिटलं? कर्ज नाही ग फिटलं, पण हुरूप आला. आता कर्ज फिटेल. उमे, पेठेत मोरावळा विकायची कल्पना तू उचललीस हे एक छान झालं. सुरुवातीला मी विरोध केला, पण तू ठाम राहिलीस म्हणून बरं झालं. नाही हो सासूबाई, मी गळफटले असते आणि तुमचा शब्द डावलून हे सगळं करणं नसतं शक्य झालं मला. तुम्ही निर्णय बदललात आणि ठामपणे पाठीशी उभा राहिलात म्हणून जमलं. आणि ना आता आपण असंच करूया, म्हणजे आठवडी पेठेत लोणची, मोरावळे आणि गोधड्या नेऊन विकूया. हो ग हो, नेऊया. म्हणजे कोंडी फुटली, पेठ लुटली. सासूबाई घ्या. हा, ते माझ्याकडे कशाला दिलंस? म्हणजे काय, तुम्ही घरातल्या मोठ्या आहात ना, तुमच्या जवळच देणार. जा, देवापुढे नेऊन ठेव. बैस पोरी. अगे जा जा, बघतेस काय? जा विचार त्यांना. अगं बाहेर ये. कोण समजतीस कोण तू स्वतःला? आणि समजतीस तर माझ्या आयुष्याची राखरांगोळी करायला कुणी लावली होती तुला? बाहेर ये म्हटलं ना. आगवायच हो सगळे. नाक वर करून ताशा विनोद होते पेठेत. शिवपाची आई बाहेर इकडे. आणि बघा तुमची उधळलेली माती. काय झालं? कसला आरडाओरडा? कळेल कळेल हो कळेल. काय झालं? काय शिमगा आहे? कशाला एवढी बोंब करताय? अहो बघा बघा तरी त्या दिनूच्या अंगाची जळजळ बघा बघा.
अगं अगं दगडच घालते हिच्या टाकुऱ्यात. काय करतेस? जरा शांत हो. तू राहशील शांत? इकडे बघ माझ्या डोक्याची जळजळ. श्वास तरी कुठे घ्यायला जमतोय बघा. हो, पेटीतून आले आणि उलट्या जुलाब सुरू झाल्या आणि आता श्वास बी घ्यायला जमत नाही. बघा ना कशी जळजळ होते यांना. मोरावळ्यातून विषबाधा झाली. दिनू काका, तुम्हीच पहिला मोरावळा घेतला होता ना? मग तुम्ही आजारी? आजारी नाही येत ते, हीच माझं झाली आहे त्यांना. आता माझ्या कुकवाला कोण वाचवणार? हो, कोणी सांगितलं होतं हा सगळा पसारा करायला? आता ही तुमची जिम्मेदारी आहे ना? घ्या आता माझ्या कारभाराची जिम्मेदारी. गिधाडाची सावली हे अशुभाचे सावट कसला संकेत देतंय का? पेठेत काही अडचण तर आली नसेल. ऐका हो ऐका, समद्या राळकरांनी ऐका. शिवापाच्या घरनं ज्यांनी मोरावळा घेतला, ज्यांनी लोणची घेतली, त्यांनी सावधान. त्याच्याकडचा मोरावळा खाऊन दिनूला विषबाधा झालेली आहे. ओ मारुती, काय तवंडी आहे की भास होतोय मला. शिवापाच्या घरातनं ज्यांनी मोरावळा घेतला, ज्यांनी लोणची घेतली, त्यांनी सावधान. त्याच्याकडचा मोरावळा खाऊन दिनूला विषबाधा झाली आहे. ओ बघितलं, हा भास नाही, खरंच तवंडी आहे अशी. शिवाप्पा तुम्ही निघा. अहो दिनूला विषबाधा झाली आहे आणि ते पण तुमच्या घरातला मोरावळा खाल्ल्याने झाली अशी आवय उठली. मालक तुमच्या घराकडे चालले आहेत, ते पाहिलं आणि धावत आलो इकडे. तुम्ही निघा. मालक माझ्याकडे? मालक मालक शिवाप्पा, तुला एकदा सांगूनही पुन्हा तू तेच करतोयस. इथून गेलास तर ह्या कामाला आणि सगळ्या मोबदल्याला मुकशील, एवढं मात्र ध्यानात ठेव. आणि मग हवं ते कर. विठुराया, कुठल्या धर्मसंकटात सापडलो मी. आता काय करू? अहो तुमचे उपकार आहे ती माझ्यावर. अहो माझ्या तांबडीला सखूच्या आईने सोडलं होतं. आता मी आलोय ना, तुम्ही नका घोर घेऊ. मारुती दादा, हे अहो लाकडच फोडायचे आहेत ना, मी फोडतो की. तुम्ही जावा जावा घराकडं. या मालकाच्या तर आता त्याची जबाबदारी तुम्हीच घ्या. मारे नाक वर करून ऐकवलं होतं ना, त्याच्या लाठीत जोर असतो. हो, तुम्ही जरा शांत बसा ना, त्यांच्या तब्येतीचा आधी बघू द्या. उमे, अगं बघत काय बसलीस? जा पाणी घेऊन ये. हो. बायजा, अगे गुंडाळायला बघतायत तुला, हे ह्यांचीच जबाबदारी आहे ही. यांचाच मोरवळा खाऊन ही दिनूची अशी अवस्था झाली. हो अहो, मोरवळेचं निमित्त झालं असेल.
आमच्या मोरावळ्यात खोट नाही, उलट किती लोकांचे आजार बरे झालेत आमच्या मोरावळ्यामुळे. त्याचीच वाट बघताय काय? तुमच्या मोरावळ्याने कोण आजारी पडते? अहो काही काय बोलताय? हे घ्या बघा. जो त्याचं जास्तीत जास्त नुकसान करेल त्याला आमच्याकडनं भलं मोठं बक्षीस मिळेल. बघा 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 बघा, अरे कुटुंबाचा प्रताप बघा, अरे मोरावळ्याचा प्रताप बघा. अरे या या लवकर या लवकर या. बघा 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 बघा, अरे लवकर या. का तुम्ही जीवावर उठलाय आमच्या? का असं करताय? हे बघ, तू माझ्या सासूबाईंना काही बोलू नकोस. मी केलाय तो मोराळ. जे काही बोल लावायचंय ते मला लाव, पण ते नंतर. आधी आपण उपचार तर करूया. मी लगेच लिंबू पाणी घेऊन येते. नको. काय सांगू? आता काय होणार? आता काही नाही होणार. आता तयारीला लागा. आता या विषबाधेतून दिनू काही वाचत नाही. सुराने मारायचे का माणसं? जीवाला घोर होईल अशी गोष्ट पेटेत ऐकायचीच कशाला? फक्त त्यांनी नाही, माझ्या दादल्याने पण घेतलंय मोरावळा. सकू एवढी माझी पण चिल्ली पिल्ली आहेत. त्यांना बी हेच इश खायला द्यायचं होतं का? तुम्हाला देऊ का इश खायला? तुमच्या 2 पैक्यांपायी आमचा काय जीव गमवायचा का? आमच्या दिनू भाऊंची बघा काय गत झाली ती. अरे बाजूला वाकी रे, येत आहेत की रे नवकोट नारायण, आमचे मालक बाजूला चला. अरे हे की रे पटपट ये.